पुण्याच्या कसबा पेठेतील पुण्येश्वर मंदिर आणि त्याला लागून असलेल्या छोटा शेख सल्ला दर्गाच्या परिसरात मी इथे आहे। या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून दिवस आणि रात्र पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळतोय, कारण पुण्यासाठी हा अतिशय संवेदनशील मुद्दा आणि या संवेदनशील मुद्द्याला समोर ठेवून ध्रुवीकरणाचं राजकारण करण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूकडून वेळोवेळी होत आलाय। आता पुन्हा एकदा येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा प्रयत्न AIMMच्या उमेदवारीच्या माध्यमातून होतोय का हे जाणून घेण्याचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत। कॅमेरामन अमोल गवाळेसह मी मंदार गोंजारी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। तर या विषयाला सुरुवात होते 14व्या शतकात इराणमधील एका राजघराण्यातील असलेले शेख सल्लाउद्दीन हे इस्लाममधील सुफी धर्माचा सुफी पंथाचा प्रचार करत निघाले। प्रवासातील वेगवेगळे टप्पे पार करत ते भारतात पोहोचले, पुढे पुण्यात आले आणि पुण्यात त्यांचं अनेक वर्ष वास्तव्य राहिलं। इथंच त्यांचं निधन झालं आणि त्यांच्या निधनानंतर हा छोटा शेख सल्ला दर्गा आणि इथून काही अंतरावरती असलेला बडा शेख सल्ला दर्गा उभे राहिले आणि त्यानंतर या दोन दर्ग्यांमध्ये मुस्लिम समाज प्रार्थनेसाठी मोठ्या प्रमाणात जाऊ लागला आणि पुढे हिंदू समाज देखील या दोन दर्ग्यांमध्ये वेळोवेळी जेव्हा उरूस असेल किंवा इतर काही निमित्त असेल त्यावेळी जात येत गेला। मात्र हे दोन्ही दर्गे अनुक्रमे पुण्येश्वराचं मंदिर आणि अनुक्रमे नारायणेश्वराचं मंदिर पाडून बांधण्यात आले असा आरोप वेळोवेळी होत गेला। मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा कालखंड आणि त्यानंतर पेशवाईचा कालखंड या दोन्ही कालखंडामध्ये हे दोन्ही दर्गे आहे तसेच राहिले। मात्र जेव्हा निवडणुकीच्या राजकारणाला सुरुवात झाली तेव्हा या दर्ग्यांचा आणि त्यांना लागून असलेल्या मंदिरांचा विषय संवेदनशील होत गेला। गिरीश बापट 5 वेळा कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार असताना हा मुद्दा तेवढा आक्रमक पद्धतीने पुढे येत नव्हता। मात्र गेल्या काही वर्षांपासून हा मुद्दा हळूहळू आक्रमक पद्धतीने मांडायला सुरुवात झाली। एवढंच नाही तर हे प्रकरण न्यायालयामध्ये पोहोचलं। हा जो छोटा शेख सल्ला दर्गा आहे त्याच्या परिसरामध्ये या ट्रस्टच्या ट्रस्टींकडून म्हणजे छोटा शेख सल्ला दर्गाचा एक जो ट्रस्ट आहे त्या ट्रस्टींकडून या दर्ग्याच्या परिसरामध्ये जे बांधकाम करण्यात आलं ते अनधिकृत आहे असा देखील आरोप करण्यात आला आणि त्या माध्यमातून इथलं वातावरण संवेदनशील बनत गेलं। मात्र निवडणुकीमध्ये याचा ध्रुवीकरणासाठी कसा उपयोग केला गेला तर आपण एक क्रोनॉलॉजी पाहूयात। तर मागील वर्षी म्हणजे सप्टेंबर 2023 मध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी या दर्ग्याच्या परिसरामध्ये जे अनधिकृत बांधकाम आहे ते हटवण्यात यावं या मागणीसाठी इथून जवळच असलेल्या पुणे महापालिकेसमोर मोठी सभा घेतली आणि त्यामध्ये आक्रमक पद्धतीने भाषण करून ही या दर्ग्याच्या परिसरातलं जे अनधिकृत बांधकाम आहे ते हटवण्याची मागणी केली आणि तेव्हापासून महापालिका आणि पुणे पोलीस हे बांधकाम हटवणार अशी चर्चा सुरू झाली। वेगवेगळ्या अफवा पसरायला सुरुवात झाली आणि अचानक काही दिवसांपूर्वी म्हणजे रमजान महिना सुरू होण्याच्या आधी अचानक रात्री पुणे पोलिसांचं पथक आणि पुणे महापालिकेचे काही अधिकारी या दर्ग्याच्या आवारामध्ये पोहोचले आणि अचानक गोंधळ उडाला। कारवाई करण्यासाठी हे पथक आल्याचं बोललं गेलं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज हा या दर्ग्याच्या परिसरामध्ये एकवटला। पुण्याचे पालकमंत्री आहेत अजित पवार, पुण्याचे पोलीस आयुक्त असतील किंवा पुण्याचे महापालिका आयुक्त असतील, यांना सर्व लहान मोठ्या प्रश्नांमध्ये निर्णय घेताना पालकमंत्र्यांसोबत चर्चा करावी लागते। तर इतका संवेदनशील विषय या ठिकाणी छोटा शेख सल्ला दर्गा आणि पुण्येश्वरचा असताना पोलीस अर्ध्या रात्री या ठिकाणी आले आणि कारवाई करायला सुरुवात करतोय असं चित्र निर्माण केलं गेलं। मात्र त्यानंतर या दर्ग्याचे जे ट्रस्टी आहेत त्यांची आणि पोलिसांची वेळोवेळी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये या दर्ग्याच्या ट्रस्टींनी स्वतःहून या दर्ग्याच्या परिसरामध्ये असलेलं बांधकाम हटवण्याचा निर्णय घेतला आणि सामोपचाराने हा प्रश्न सुटतोय असं दाखवण्यात आलं, ज्यामध्ये मुस्लिम समाजातील अनेक लोकांनी भूमिका निभावली। या ट्रस्टचे ट्रस्टी तर त्यामध्ये होतेच, त्याचबरोबर मुस्लिम समाजातील अनेक लोक पडद्याआडून त्यासाठी प्रयत्न करत होते, ज्यामध्ये काही प्रमुख नावं होती, ज्यामध्ये अनिस सुंडके अजित पवारांचे विश्वासू, त्यांचे बंधू रईस सुंडके जे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचे नगरसेवक आहेत आणि अनिस सुंडकेंच्या पत्नी या देखील नगरसेविका आहेत, यांचा समावेश होता आणि राहुल डंबाळे
जे अजित पवारांचे जवळचे मानले जातात यांचा समावेश होता आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण जे आहे ते सामोपचाराने मिटवतो आहोत असा या ठिकाणी दावा करण्यात आला। अफवा पसरवण्यावरती पोलिसांनी कारवाई देखील केली आणि त्या माध्यमातून अनिस सुनके, त्यांचे बंधू रईस सुनके यांचं नेतृत्व मुस्लिम समाजामध्ये आणखी मोठ्या प्रमाणामध्ये समोर आणण्याचा किंवा नेतृत्व वाढीस लागेल यासाठीचा प्रयत्न केला गेला। या अनिस सुनकेंची थोडी पार्श्वभूमी सांगायची झाली तर अनिस सुनके हे मूळचे काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवून निवडून आलेले नगरसेवक, पुणे महापालिकेचं स्थायी समितीचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं, त्याचबरोबर इतरही अनेक पदं त्यांच्याकडे होती। मात्र 2017च्या महापालिकेच्या निवडणुकीवेळी त्यांनी, त्यांचे बंधू आणि पत्नींनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांवरती विश्वास ठेवून प्रवेश केला आणि त्यांचे बंधू आणि पत्नी कोंढव्यातून निवडून आले नगरसेवक म्हणून आणि गेल्या काही दिवसांपूर्वीपर्यंत ते जे शिरूर लोकसभेचे अजित पवारांचे उमेदवार आहेत शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारामध्ये देखील दिसत होते। कारण कोंढवा हा भाग जरी पुणे महापालिकेत असला तरी तो शिरूर लोकसभा मतदारसंघाचा भाग आहे, तो पुणे महापालिकेमध्ये येत नाही। मात्र आता अनिस सुनके यांनी असदुद्दीन ओवैसी यांच्या AIMM या पक्षाकडून पुणे लोकसभेची निवडणूक लढवायचं ठरवलं आहे। तर एका बाजूला भारतीय जनता पक्षाकडून पुण्येश्वर मंदिराचा मुद्दा भावनिक पद्धतीने लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न होतोय, तर दुसरीकडे AIMMच्या माध्यमातून अनिस सुनके यांना उमेदवारी देऊन हा छोटा शेख सल्ला दर्गाचा मुद्दा तेवढ्याच भावनिक पद्धतीने मुस्लिम समाजामध्ये मांडण्याचा प्रयत्न होणार आहे आणि त्यातून मुस्लिम आणि हिंदू या दोन्ही धर्मातील मतांचं ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न होणार आहे का, आणि तो जर प्रयत्न झाला तर त्याचा फायदा कोणाला होणार आणि त्याचं नुकसान कोणाला होणार हे अर्थातच निवडणुकीनंतर आपल्याला समजणार आहे। या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो। धन्यवाद। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।